आजच्या दिवसातली आणखीन एक महत्त्वाची आणि मोठी बातमी ती म्हणजे पंतप्रधान मोदींची आज कोल्हापूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा होणार आहे। संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंसाठी मोदी आज कोल्हापूरकरांना साथ घालतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभास्थळाची पाहणी केलेली आहे। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। भूषण, मोदींच्या सभेच्या ठिकाणी आता कशा पद्धतीने तयारी झालेली आहे, कसं वातावरण तुम्ही कोल्हापूरमध्ये अनुभवताय? नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आणि याच तपोवन मैदानावर त्यांची जाहीर सभा आहे ती होणार आहे। महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्यासाठी नरेंद्र मोदी सभा घेत आहेत। खरं तर शिंदे गटाच्या उमेदवारासाठी पहिल्यांदाच अशा पद्धतीनं नरेंद्र मोदी हे मैदानात उतरल्याचं पाहायला मिळते। खरं तर कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागा ज्या आहेत त्या महायुतीसाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या आहेत, कारण महाविकास आघाडीकडून कोल्हापुरातून शाहू छत्रपती स्वतः निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यामुळे ही जागा कोणत्याही परिस्थितीत कायम ठेवणं हे महायुतीसाठी महत्त्वाचं बनलेलं आहे। म्हणूनच नरेंद्र मोदी स्वतः जाहीर सभा या ठिकाणी घेतात। आपण बघतोय सभेची तयारी जवळपास आता पूर्ण झालेली आहे। पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। खरं तर तपोवन मैदान हे कोल्हापुरातील एक मोठं मैदान म्हणून ओळखलं जातं आणि या चारही बाजूला या सगळ्या सभेच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर हे या तपोवन मैदानाकडे जे काही येणारे रस्ते आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी जी आहे त्या महायुतीच्या नेत्यांकडून केल्याचं पाहायला मिळते। एक शक्ती प्रदर्शन प्रयत्न या निमित्तानं महायुतीनं देखील केल्याचं पाहायला मिळते। खरं तर या सगळ्या एकूणच सभेला 2 ते 2.5 लाख लोक उपस्थित राहतील अशा पद्धतीचा दावा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आलेला आहे। तशा पद्धतीचं नियोजन देखील महायुतीकडून करण्यात आलेलं आहे। त्यामुळे ही सभा जी आहे ती सायंकाळी 5ला जरी पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येणार असतील तरी 3 वाजल्यापासूनच लोक या ठिकाणी येतील अशा पद्धतीचं नियोजन देखील करण्यात आलं आहे। त्यामुळे एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची उत्सुकता कोल्हापूरकरांना लागल्याचं पाहायला मिळतंय। 2014ला नरेंद्र मोदी कोल्हापूरमध्ये अशाच पद्धतीने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते आणि त्यानंतर 10 वर्षानंतर पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हे कोल्हापूरमध्ये येत आहेत आणि त्यामुळे त्याची एक वेगळी उत्सुकता कोल्हापूरमध्ये पाहायला मिळते आणि या सगळ्या एकूणच सभेच्या निमित्तानं एक मोठं शक्ती प्रदर्शन महायुतीनं देखील केल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच धन्यवाद भूषण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर